का नेता कैसा हो, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांना माहीत आहे। प्रथम राष्ट्र देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, अमित भाई शाह साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये 5 ठिकाणी 5 राज्यामध्ये निवडणुका होत्या। त्यापैकी 3 राज्यामध्ये जे की संपूर्ण देश पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। आसाम असेल, पुदुचेरी असेल आणि या 3 राज्यामध्ये स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा हा पक्ष आहे। सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये खास करून इतिहास घडला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय मोदी साहेबांच्या कामामुळे तिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा प्रवास 2 खासदारापासून सुरू झालेला आहे। ही देशासाठी विकासासाठी काम करणारा पक्ष आहे। आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास होता आदरणीय मोदी साहेबांच्या विकास कामावर आणि आदरणीय अमित भाई शाह साहेबांच्या नियोजनावर नक्कीच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता यावेळेस येईल आणि स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला अभिमान आहे। आमचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला गेले होते। योगी आदित्यनाथजी असतील आणि आमच्या जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिंदे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये जवळपास 15 दिवस होते। कारण तिथली परिस्थिती जर पाहिली होती, प्रचंड दहशत ममता दीदीची होती। विकास काम कुठलंच नव्हतं। तिथल्या जनतेला विकास पाहिजे होता, त्यामुळे तिथल्या मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला। आम्हाला पहिलेच माहीत होतं की परभणी जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब विकासासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार का शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, पण त्यांचा आता पक्ष प्रवेश निश्चित झालेला आहे। आम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करतील। कधी ते शिंदे सेनेचा विषय करायलेत, कधी भारतीय जनता पार्टीचा करायलेत, पण काल जे ते बोलले की विकासाचं राजकारण ते आर्थिक म्हणायलेत, आर्थिक मला वाटते काहीतरी चुकीचं बोलायले। सध्याचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे, आर्थिक राजकारण नाही। कारण 10 वर्ष आमदार, 11 वर्षापासून खासदार आणि ते जिल्ह्याचा काहीच विकास करू शकत नसल्यामुळे त्यांना कळून चुकलेलं आहे जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही। म्हणून ते आता ज्या चर्चा सुरू आहे जिल्ह्यामध्ये, मला वाटते ह्या चर्चा कुठेतरी थांबायला पाहिजे आणि लवकरात लवकर निर्णय परभणीच्या खासदार साहेबांनी घ्यायला पाहिजे। नाहीतर लोक एके दिवशी कंटाळून जातात, हे प्रवेश करणार आहेत, काय झालं काय नाही। आपण 2 महिन्यापासून पालोत। आमची विनंती आहे, विकासाच्या मुद्द्यावर तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश, विकास जर पाहिजे असेल जिल्ह्याचा, त्यांना जर खरंच विकासाची जर आवड असेल आणि परभणी जिल्ह्यासाठी काहीतरी करायची इच्छा असेल तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। शिंदे सेनेत करायचा का भारतीय जनता पार्टीमध्ये करायचा हा त्यांचा विषय आहे। आम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीमध्ये केला तर जिल्ह्याचा विकास होईल।